अभंगाचा आस्वाद घ्या आणि सबस्क्राईब करा. हेची दान देगा देवा. आपला विनीत हरिभक्त ब्रायन राजू महाराज सोनवणे. अजून कसा आला नाही. रोज 9ला येत होता, 10 वाजले तरी आला नाही. गाड्या केवढ्या पळतात, शंका. 10 वाजता लेकाची मोटरसायकल गेटवर पाहिली की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होतो तो माय बापाला. लक्षात ठेवा, लेकाला पाहिलं की डबडबल्या डोळ्यानं मायबाप म्हणतात, अरे बेचैन झालतो रे बाबा आम्ही, तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही, वेळेवर येत जा. हे प्रेम फक्त माय आणि बाप, निस्वार्थी प्रेम करणार हे पात्र आहे. आयुष्य संपल्यावर कातोरे महाराज जावं लागतं, तिथं वशिलेबाजी चालत नाही, कोणी असो. पण गेल्यानंतर त्या व्यक्तीचं महत्व कळतं. आता ह्या 3 मुली आहे, कमलबाई, विमलबाई, महानंदाबाई. जावाई सांगितले मी, भास्करराव, छबुराव, आपलं भीमराव, छबुराव आणि मोहनराव. बरं का, शुद्धीवर आहे मी, होऊन जाते तसे. माझी चूक मलाही कळते, पण बरोबर आहे ना आता. हा, त्या मुलींना विचारा, माहेरचा आनंद कुठपर्यंत होता. माय जिवंत असेपर्यंत. मूर्तिमंत आनंद माहेरी असतो. मग लेक आली म्हणजे मायला दम निघत नाही. थांब पोरी अंगणात. घरात जाते, दुरडीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी, 1 तुकडा डाव्या भागाला, 1 उजव्या भागाला. डबडबल्या डोळ्यानं मुख तोंडावून हात फिरवून माय म्हणती, सुखाची राय बेटा. तोपर्यंत हा आनंद आहे जोपर्यंत आई जिवंत. आई गेली की माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला. समजा, कौन सी है वह चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. संजयराव, बाळासाहेब, तुम्ही कर्तृत्वाने खूप मोठे व्हा. मोठे आहेच म्हणावं, अजून मोठे व्हा. अख्ख्या नगर मध्ये तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या. पण जाईबाईच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव पुण्यसी. अशी मुलं जन्माला यायला कारणीभूत कातोरे महाराज माय बापाचं पुण्य असतं, हे लक्षात ठेवा. तुम्ही मान्य करा नका करू. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंशे पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. भाग्यवान होण्यासाठी स्वतःच पुण्य पाहिजे. उदार जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे. विद्वान होण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे आणि सिलवान होण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे. याच्या उलट आहे. उन्मत्त जन्माला आलं पोर, समजायचं आईचं पाप आहे. मूर्ख जन्माला आलं, समजायचं बापाचं पाप आहे. कंजूस जन्माला आलं, वंशाचं पाप आहे. आणि दरिद्री जन्माला आलं म्हणजे स्वतःचं पाप. उन्मत्तो मातृ दोषेन पितृ दोषेन मूर्खता, अदातुम वंशे दोषेन आत्म दोषेन दरिद्रता. काही माणसं शंका घेतात, बाप तर वारकरी आहे, झेंडा खांद्यावर घेऊन वाऱ्या करतो, ज्ञानबा तुकाराम भजन हरिपाठ काकडा, म्हणजे पोर का असं जन्माला आलं. त्याच्यात बापाचा दोष नाही, मग आईचा दोष आहे. उन्मत्तो मातृदोषेण हा शब्द आहे. जाय तिकडे पिढी लोक, तिला आनंद होत असतो, चांगलं झालं, पण ते चांगलं नाही. तव तो झाला भांड चहार
पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंदड. त्याचा व्यवसाय एक, जाय तिकडे पिढी लोका, जिकडे जाईल तिकडे पिढा करणे. म्हणून त्याला मुलगा म्हणू नका, व्याली कुऱ्हाडीचा दांडा. ती आई मुलाला जन्म दिला नाही तिनं, कुऱ्हाडीच्या दांड्याला. व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर्णच घाली तोंडा. मग त्या मुलाचं काय होतं? मुलाचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्या मुलाला जन्माला आणणाऱ्या माईचं काय होतं? जाय नरका अभक्ताची माय. त्या अभक्ताच्या आईला नरकात जावं लागतं का? उन्मत्त मातृदोष आहे ना. असा उन्मत्त जन्माला आला, आईचं पाप. पण शिलवान जन्माला आला, आईचं पुण्य आहे. नाहीतर नियम आहे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे गोमटी. मग बाबळीचं झाड लावलं कातोरे महाराज तर आंबा लागतो का? खरं सांग. बीज बोए बबुल का, आम कहां से खाय. जर बाबळीच्या झाडाला आंबा लागत नाही तर पुराणामध्ये जिने पाटील मोठा प्रश्न आहे. हिरण्यकश्यपू येड्या बाबळीचं झाड, नुसतं बाबळीचं नाही, येड्या बाबळीचं. आणि मग त्याला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला? प्रश्न आहे ना. जर शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी असा नियम आहे, तर हिरण्यकश्यपू झाड बाबळीचं आणि त्याला लागला हापूस प्रल्हादासारखा. याचं कारण त्याची माय, हे लक्षात ठेवा. उदरामध्ये प्रल्हाद आहे, गरोदर अवस्थेमध्ये त्या कयाधूला इंद्र चोरून नेतो. नारदाचं लक्ष गेल्यावर नारद रागावले, सोडतेच. सोडलं. ती नारदाच्या आश्रमात राहिली गरोदर अवस्थेत. श्रीमन नारायण नारायण नारायण, रात्रंदिवस नारायणाचं नामस्मरण. त्याचा परिणाम माईच्या पोटातल्या बाळावर झाला. सत्वर
प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. असा नामधारक प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला, त्याला कारणीभूत त्याची माय आहे. मग सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी पुण्य बापाचं पाहिजे आणि शीलवान जन्माला येण्यासाठी पुण्य आईचं पाहिजे. ज्या अर्थी असा मुलगा नसी मुलगी जन्माला आली त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे. ते पहा, उद्योगे नास्ते दारिद्र्यम. थोडीशी आता वेगळी भूमिका मांडतो निवडबाळ आहे, तुम्ही लक्ष द्या. तर फॅनमुळे तुमचं दुर्लक्ष आहे. असं तर एक घेऊन या अजून फॅन ते लावूया. गुरुवर्य भाऊसाहेब तुम्ही पाहिले असेल नसेल तर मग नारायण मास्तर म्हणायचे ना संस्कृत पाहिले. ठीक आहे, नाही पाहिले, आम्हाला शिकवायला होते, पंचदशी शिकवायचे. त्यांनी हा सोडवलेला अभंग त्यांच्या भाषेत सुरू करतो आज. त्याचे दोन बोट करायचे. तू बेटा, प्रत्येकाला श्रीमंत व्हावं वाटतं, प्रत्येकाला निर्भय राहावं वाटतं, प्रत्येकाला भांडणं तंटे होऊ नये असं वाटतं आणि प्रत्येकाला पुण्यवान व्हावं वाटतं. पण त्याचे उपाय करीत नाही. ते म्हणायचे तुम्हाला श्रीमंत व्हायचं का, आधी दारिद्र्याचा नाश करा. पुण्यवान व्हायचं का, पापाचा नाश करा. भांडण तंटे टाळायचे का, मौन धारण करा. आणि निर्भय राहायचं का, मग जागे राहा. ते चार उपाय सांगायचे. मग दारिद्र्याचा नाश उद्योगाने, पापाचा नाश जपाने, कलहाचा नाश मौनाने, भयाचा नाश जागृतीने. असे उलटे उपाय म्हणा. विठ्ठल त्याच्या करता मग तो श्लोक वापरायचे. उद्योगे नास्ते दारिद्र्यम जपतो नास्ते पातकम मौने च कलह नास्ते नास्ते जागरतो भयम. दारिद्र्याचा नाश करायचा असेल तर उद्योग करा. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी बरी. जिथे उद्योग आहे तर तुमचं चालू द्या भजन. तुमची मुलं नातवंड उद्योगी आहे तर काही गरज नाही राहिली तुम्हाला, नुसतं हरिपाठ करत राहा. उद्योगे नास्ते दारिद्र्य. दारिद्र्याचा नाश उद्योगाने होत असतो. श्रीमंत आहे, श्रीमंत व्हायचं आहे, मग दारिद्र्याचा नाश करण्यासाठी उद्योग करा. उद्योगे नास्ते दारिद्र्य. पुण्यवान व्हायचं आहे, पहिले असलेल्या पापाचा नाश करा. पापाचा नाश करण्यासाठी जप आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल मंत्र सोपा. मंत्र सोपा पण करी पापा निर्मूळ.
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 1-2 महिन्याचे. हे सगळे पाठ आहेत. जळतील पापे, अरे जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. मग करी जप. जप जप म्हणजे काय? जप मध्ये 2 अक्षर आहे, ज अधिक प, आणि मग संधी झाला तो जप. ज्याचा अर्थ आहे आणि पचाही अर्थ आहे. हे उगाच तयार झालेलं अक्षर. जकारो जन्म विच्छेदा, पकारो पाप नाशना. तो जप चालतो का नाही? हातात माळ असते, मणी फिरतात आणि वटामध्ये काय म्हणतं ते म्हणतं. तो जप आहे. त्या कृतीला जप म्हणतात. पण त्या जपचा अर्थ काय होतो? जकारो, जेचा अर्थ आहे जन्म विच्छेदा, पुढच्या सगळ्या जन्मांचा अभाव, आणि पकारो पापनाशना, पापाची निवृत्ती. जन्मांचा अभाव, जन्म नाही रे अनेक, पुन्हा जन्मांचा अभाव आणि पापाची निवृत्ती, हे क्षमता ज्या कृतीत आहे त्याला म्हणतात जप. मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण हरी केशवा. मंत्र हा जपावा. जप म्हणून जपतो नास्ती पातकम. पापाचा नाश करायचा तर जप करा, दारिद्र्याचा नाश करायचा तर उद्योग करा, कलहाचा नाश करायचा तर मौन धारण करा. मौन म्हणजे मर्यादित बोला. शब्द हे शस्त्र असतात, जपून वापरायचे आहे. सगळे शब्दानं घडलं अख्खं महाभारत. त्याला कारण द्रौपदी शब्द. ते मै सभा पाहायला आला दुर्योधन. ती अशी सभा होती की जिथे पाणी असायचं तिथे जमीन वाटायची, आणि जमीन असायची तिथे पाणी वाटायचं. भिंत दिसायची तिथे दार असायचं, आणि दार दिसायचं तिथं भिंत असायची. आणि तो मै सभा पाहायला दुर्योधन. पाणी समजला, ते धोत्र गुडघ्याच्या पर्यंत वर केलं तर ती फरशी होती. द्रौपदी बघतच होती दिवसा. आणि खरोखर जिथे पाणी होतं तिथे जमीन दिसायची, म्हणून कमरी इतक्या पाण्यात गेला दुर्योधन. पुन्हा वापस आला. जिथे दरवाजा होता तिथे भिंत वाटायची, आणि जिथे भिंत होती तर दरवाजा समजून आत गेला तर धडक बसली भिंतीला, टेंगूळ आलं डोक्याला. मग द्रौपदी हसली. वाटलं होतं बापच आंधळा आहे, पण मुलंही आंधळी, दिवसा धडका भिंतीला. बस एवढा शब्द नडला. बदला गेल्याचा महाभारत घडलं. शब्द मौनेचे कलह नास्ती. ते जिभेचा दाताचा संवाद आहे. जीभ कहे दंतन को तुम 32 में अकेली माँ, एक बार टेढ़ी चली तो 32 ही गिर जाए. जीभ बनती तुमची 32चे 32 गैरहजर करी. मौनेचे कलह नास्ती, हे त्याच्यावरचे उपाय आहे. नास्ती जागरतो भयम, जागरतः भयम न अस्ति. म्हणजे दारिद्र्याचा नाश करायचा उद्योग करा, पापाचा नाश करायचा जप करा, मौनाचा कलाचा नाश करायचा मौन धारण करा, आणि भयाचा नाश करायचा आहे जाग राहा. जाग नास्ती जागरतो भयम. जो जागा आहे त्याला भय नाही, आणि असा जो जागा आहे
तो धन्य आहे यात नवल नाही. धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता. यात नवल नाही. धन्य माता पिता तयाची. कोण? जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. आता काही जागे आहे तर हितच कळत नाही, काहींना हित कळतं जागे राहत नाही, काही जागे राहत नाही हितही कळत नाही. पण एक वर्ग आहे जो जागा आहे आणि हितही कळतं आपुल्या हिता जो असे जागता. काही जागे आहे तर हित कळत नाही. तमाशाला गेलेली माणसं रात्रभर झोपत नाही महाराज. रात्रभर प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात झोपत नाही आणि 2 तासाच्या कीर्तनात जागत नाही. जिथे हित आहे तिथे जाग नाही आणि जिथे हित नाही तिथं जाग. रात्रभर नाही झोपत, रात्रभर. बरं तिथं ते वाद्य पहा, हे वाद्य पहा, फरक आहे का नाही आपल्या त्यांच्या वाजण्यात फरक आहे. वाद्यात आहे जिथं मृदंग असतो तिथं ढोलकी असते, इथं विणा आहे तिथं तुंतुन आहे, इथं टाळ आहे तिथं मंजिरा आहे. मंजिरा काय गोड नावाला तुळशीचं नाव दिलंय या मंजिरा. वाजण्यात फरक आहे. तिथली ढोलकी वाजत असते. नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ. त्यांचा बोल आहे. हे तिथं नाही, इथं शिकवत नाही तुम्हाला. त्यांचा बोल आहे नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ. त्यांचं असतं डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ. जे आले आहे ना ते डूब जाओ. कुठं? नरकुंड डूब जाओ, नरकुंड डूब जाओ, नरक. तरी बसलेल्यांना वाटतं अरे बिगर तिकीट डूब जाओ असं रे, आपलं तिकीट काढून आलो. म्हणून तुंतून विचारतं कोण 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 कोण. अगदी तसंच वाचतंय ते. तुम्ही घरी गेल्यावर वाजून पहा तुंतून. कोण 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 कोण. तो प्रश्न आहे तुंतुनेचा ढोलकीला. नरकुंड डूब जाओ ठीक आहे, पण कोण कोण. मग मंजिरा पुढे येतो. सबजन 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 सबजन, बिगर तिकीट न तिकीट वाले सबजन डूब जाओ. तरी रात्रभर नाही झोपत. इथे मृदंग वाजायला सुरुवात करतो. येशाम न प्रीती, ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याच्या जिण्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. म्हणून मृदंगाचा बोल आहे धिक्तान 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 धिगेतान. त्याचा अर्थ काय? मला ते वाजवता येत नाही पण ते मी श्लोक वाचून सांगतो. मृदंग मुखले पेन करोती मधुरं ध्वनी. ते याच्यात सगळे लिहिलेलंच आहे. ते मृदंग कोणाच्याही तोंडावरून प्रेमानं हात फिरवा ते गोड बोलतं. तसं याला कणिक लावा ते गोड बोलतं. तिकडून शाई पुडावून हात फिरवा ते गोड बोलतं. मृदंग मुख लेपे न करोती मधुरम ध्वनी. आणि मग ते वाचतं धिक्तान 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 धिगेतान. धिक्तान 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 म्हणजे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. कोणाचा? ज्याचं प्रेम परमेश्वरावर नाही त्याचा. धिक्तान 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 धिगेतान सततं कथयन्ति कीर्तनस्य मृदंगा. हे सत्वगुणी ते. इथे 2 तासात झोपत जागा राहत नाही. 2च तास असतं. जर बळच कीर्तनाला आणलं, पहिल्यांदा आयुष्यात कीर्तन ऐकायला आलेलं लक्षात येतं. पार चेहरा उतरलेला असतो. सगळ्या जगाचं संकट त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. समजावं हे जन्मात पहिल्यांदा कीर्तनात आलं.
आलं नाही, दुसऱ्यानं आणलं बरं का. झिने पाटलांनी आणलं समजा. मग ते मनात म्हणतं काय झिने पाटलाला एक काम नाही, चला म्हणले कीर्तन पाहायला. ते पाहायला झालेलं असते आणि इथं पाहण्यासारखं काही दिसत नाही. बुवाचा रामकृष्ण हरी सुरू झाला बाळून, त्याला खांबाचा आधार मिळाला. निद्रा कथेसी निद्रा घे लोडासी टेकुनिया. इथे हित आहे तर जाग नाही, आणि तिथे जागा आहे रात्रभर तर हित नाही. काही जागे आहे तर हित कळत नाही, काही ना हितही कळत नाही, जागे राहत नाही. एक वर्ग असा आहे जो जागाही नाही हितही कळत नाही. अरे कोण सांगितलं तुम्हाला पाप म्हणजे भूलथाप न पुण्य म्हणजे धमकी बुवा लोकांचा हा पोट भरायचा व्यवसाय आहे. मग अरे मरेपर्यंत जगायचं, दररोज जेवणात लोणकडे तूप वापरायचं, पैसे नसेल तर बँकेतून कर्ज काढायचं. कर्ज वसुलीला साहेबाला तर अरे देहाची 3 चिमट्या राग झाल्यावर कोणता साहेब वसुली करतो. मग यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. म्हणजे हे जागही नाही आणि हितही कळत नाही. तमाशाला गेलेलं जागा हित कळत नाही, कीर्तनात आलेलं हित कळतं पण जागा राहत नाही. एक वर्ग असा आहे जागाही नाही हितही कळत नाही, पण एक वर्ग असा आहे ज्याला हितही कळालं आणि जो जागाही आहे. आपुलिया हित नाही, त्याला जन्माला आणणारे मायबाप सुद्धा धन्य आहे. धन्य माता पिता तयाची. आता नेमकं हित म्हणजे काय? हित म्हणजे परमेश्वराचं स्मरण, देवाचा आठव, याला हित म्हटलेलं आहे. देवाचा आठव म्हणजे हित आहे. आठवे गोपाळ तेथी गोपाळाचा आठव बरं का निडोबार आहे, त्याला हित म्हणतात. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ त्याचे हित. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. दंड
करावे देवाचे चिंतन, आणि त्याविषयी जो जागाय धन्य माता पिता दयाचिया. त्याच्यात पहिला नंबर आईला आहे आणि दुसरा बापाला आहे. शास्त्राप्रमाणे मातृदेव भव पितृदेव भव. पहिली माता नंतर पिता. त्याचं कारणही आहे, पिता शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याला बापही म्हणतात, वडीलही म्हणतात, त्याला पिताही म्हणतात. बापाला पिता का म्हणतात? बरेचसे पिते, मी काय बोललो नाही भाऊ, तुम्ही का हसता हे कळलं नाही. पिते म्हणजे हे बहुवचन आहे, पिता एक वचन. बरेचसे पिते म्हटलं मी, तुम्ही त्याचं क्रियापद केलं. मी बहुवचनात बोललो, तुम्ही लावलं क्रियापद पिते. मी म्हणतो पिते, पिता एक असतो, पिते बरेच असतात. तुम्ही त्याला क्रियापद लावून हसायला लागला. ते पिते नाही म्हणत मी, बरेच. जाऊ द्या, ही व्याकरणाची मजा आहे. बरेचसे पिते, जेव्हा बरंच काही पिते आणि तेव्हाच माय सांभाळते. लक्षात घ्या, अनुभव असेल. बाप काहीच करत नाही, दिवसभर पत्ते, दिवसभर. आणि एवढा प्रपंचाचा गाडा एकटी माय. रानात कामाला जाते विलासराव, पुन्हा भागलं पाहिजे म्हणून डोक्यावर गवताचा भारा आणते. तो चौकात उभी राहून विकते, 4 पैसे जास्त मिळाले पाहिजे म्हणून. दिवसभराची उपवासी. घरी आली की बाप पत्ती कुठून आलेला असतो, थोडीशी लावून. आल्याबरोबर हारला म्हणजे बुटा भरली लात. हारलं तिथं मायवर राग काढते. बुटा भरली लात मायच्या कमरड्यात, आईला खाली पाडलं. दुसरी लात पेकाटात. तेव्हा 10 वर्षाचा मुलगा मध्ये पडतो मायबापाच्या. हे चित्र पहा. बापाकडे पाहतो 10 वर्षाचं लेकरू आणि पाठ करतं मायकडे. आणि लेकरू रडून म्हणतं 10 वर्षाचं, बाबा तुम्ही काहीच काम करत नाही, नुसते दिवसभर पत्ते खेळता आणि संध्याकाळी दारू पिऊन येता आणि विनाकारण माझ्या मायला मारता. आज घरात काही नव्हतं तर शेजारची अर्धी भाकरी आणली मायनं माझ्यासाठी, आणि ती तांब्याभर पाणी पिऊन गेली. उपवासी आहे दिवसभराची, तिला विनाकारण बुटा भरली लात. तेव्हा पडणारी माय म्हणते, मारू दे बेटा, मारू दे. मी याच्या लाता का खाते? तुझ्यासाठी. तू माझ्या पोटी जन्माला आला नसताना तर कधीच एखादी कोरडी विहीर साजरी केली असती. अरे त्याही वेळेला सांभाळते, तिला माय म्हणतात. त्याही वेळेला. पहिला. आणि पहा, महत्वाचे संस्कार मुलावर होत असतात ते दुधाच्या द्वारा. जी आई बाळाला दूध पाजत नाही महाराज, त्या बाळाला तिच्याबद्दल प्रेमही राहत नाही. रक्ताचं नातं, रक्ताचं नातं. रक्ताचं नातं म्हणजे काय? त्या रक्तापासून होणारं दूध. आणि ते दूध जेव्हा बाळ पितं तेव्हा त्या बाळाला आईची आत्मीयता वाटत असते. आता सौंदर्य कमी होतं म्हणून दूध पाजण्याचा कार्यक्रम थांबवला जातो. बाटलीच्या दुधावर बाळ जगवलं. जरूर त्याची सुद्धा निवृत्ती होत नसेल तर बाटलीचं दूध पाजा तुम्ही, पण केवळ लहानपणापासून बाटलीच्या नादी लावलं तर मरेपर्यंत बाटली सोडणार नाही, याची काळजी घ्या. एक थेंब दुधाचा, एकच. तर ते वाढतंय. पण सांगतो, मोरवीचा राजकुमार वय 5 वर्षाचं होतं. मोरवीचा. मी आईच्या दुधासाठी सांगतो. अनाथ लोक, त्यांची माय बहिणीची अब्रू लुटली, जाळपोळ झाली. सगळे उंटावर सामान घेतलं. 550 लोक, 100-200 माणसं. 3 दिवसाची उपवासी गंगेच्या काठानं चालले. उदास झालेले आहे. वर आकाश, खाली धरणी. ते लेकरू खेळत होतं, राजपुत्र 5 वर्षाचं मुलांसोबत. तसंच पळत आलं, आडवं झालं. 5च वर्षाचं लेकरू त्या 200 लोकांना आडवं झालं. रुको दादा, थांबले ते. काय वाडा, कुठल्या तुम्ही, कुठं चालला? रडायला लागले ते. एवढी का? गाव सोडल्यापासून, जाळपोळ झाल्यापासून एवढंच भेटलं होतं हे लेकरू चौकशीचं. तुझ्याजवळ सांगून काय उपयोग आहे बेटा? मी सामान्य समजू नका मला. या नगराच्या राजाचा एकुलता एक पुत्र आहे मी.
मग सांगतो बाबा, आमच्या समोर आमच्या माय बहिणीची अब्रू लुटली, जाळपोळ झाली आणि सगळे होतं नव्हतं तेवढं घेऊन निघालो. 3 दिवस झाले अन्नाचा कण नाही पोटात. शपथ आहे तुम्हाला, पुढे पाऊल टाकला तर मी पळत जातो राजवाड्यात आणि माझ्या वडिलाला तुमच्या जेवणाची व्यवस्था करायला लावतो. याला संस्कार म्हणतात. अरे कुठं शिकलो होतं ते 5 वर्षाचं. गोमट्या बीजाची फळेही गोमटी. आणि ते आलं महाराज तर बाप नव्हता, म्हणजे राजा नव्हता. नेळूबाराय त्याची आई होती. बाहेरून आवाज दिला, आई काय रे बाळा, आपल्या गंगेच्या काठानी अनाथ लोक चालले आई. ते पोरं गोंगाट करतात झाडाखालची, तेवढे त्यांची करमणूक चाललेली. तुम्ही तिकडे जाऊ ना दुसरीकडे, मला दिसतात स्पष्ट ते. कारण ते त्यांचं वेगळं चालू आहे शास्त्र. वाढणार आहे पण त्यांचं ते प्रसंग जातो आपला निघून. विठ्ठल विठ्ठल एक 100-200 लोक चालले आहे. 3 दिवसाचे उपवासे म्हणतात. उंटावर सामान, वर आकाश, खाली धरणी. त्यांना आणू का आई, जेवायला देशील का त्या लोकांना? इकडे रे बाळा, राणीनं बोलवलं. तू खातो रे महाराज. आलं ते आत. जसं जवळ आलं, एक कानाखाली ठेवून दिली, खाली पडलं. भूक लागल्यावर रडण्याच्या पलीकडे जगात ज्याला काही कळत नाही असं ते रडतच उठलं ना आपल्या आईचा, राणीचा हात धरून मागे पुढे ढकललं आईला. आई, आपण राजे लोक आहोत. हो बेटा, गोर गरिबाचे अश्रू पुसण्यासाठी राजे असतात, तू सांगतेस ना. हो, मग त्या गरिबांना, अनाथांना, उपवासी लोकांना वाड्यात आणू का जेवायला म्हटलं मी? काय गुन्हा केला? काही नाही. मग का मारलं मला? मग राणीच रडू लागली. पोटशी कवटाळलं. मग सांगितलं, बाळा तुझा दोष नाही. नागपंचमीचा दिवस होता, तेव्हा तू 6 महिन्याचा होता. पाळण्यात झोपवला होता आणि मी मैत्रिणीसोबत गंगे स्नानाला गेली होती. दासीला सांगितलं होतं, रडल बाळ लक्ष ठेव. मला तिकडे स्नानाला विलंब झाला. आल्यानंतर कळालं तू खूप रडत होता म्हणे. रडायचं थांबण्यासाठी दासीनं स्वतःचं दूध पाजलं, हे दासीनं सांगितलं. त्याच वेळेला मी तुला पाळण्यातून काढला, तेव्हा तू 6 महिन्याचा होता. तुझे असे पाय धरून उलटा केला, हाताने तुझं पोट हलवून पोट हलवून पोट हलवून सगळे दूध तुझ्या तोंडातून त्या दासीचं बाहेर काढलं. पण आज कळालं, आज कळालं की त्या दिवशी पूर्ण दूध तुझ्या तोंडातून बाहेर पडलं नसावं. एक तरी थेंब दासीच्या दुधाचा तुझ्या पोटात राहिला असावा, म्हणून दासासारखी परवानगी मागायला आला. केवळ माझं राणीचं दूध प्याला असता तर त्या अनाथांना वाड्यात घेऊन आला असता जेवायला. ही दुधाची ताकद लक्षात. म्हणून माय मरण पावली तर ते सगळी तयारी सुरू झाली आणि तिचं ते 2 वर्षाचं लेकरू प्रेतावर खेळत होतं, हसून उड्या मारून. लोक बाकीचे नातलग, कौन बच्चा है जी? वही तो है जी जिसकी माँ मर गई. माँ मर गई तो भी बच्चा खेल रहा, रोता नहीं? नहीं रोएगा. क्यों? उस माँ ने उसको दूध नहीं पिलाया. तो कब रोएगा? जब इसकी बाटली फूटेगी ना, तब रोएगा. माँ मर गई तो भी नहीं रोएगा. मग कुठे जिथे जिथे पुरुषार्थ, तिथे तिथे कर्तबगार पुत्रानं आपल्या आईच्या दुधाचा स्वाभिमान व्यक्त केला. ते लक्ष्मणजी रागावले ना,
परशुरामावर, जनवा निकाल के फेंक दो बाबा, चंदन मिटाओ, बाद में परशु दिखाओ तो पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. म्हणून महत्वाचे संस्कार बाळावर होत असतात कातोरे महाराज. ते दुधाच्या द्वारा, हे रक्ताचं नातं याला म्हणतात. जेव्हा बापाचा संबंध थोडा उशिरा येतो, पहिला संबंध आईचा येतो. पहिला जन्म झाला की पहिला आईचा संबंध. मग असा सिलवान पुत्र जन्माला आला, त्याच्या आईला धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. कारण विद्वान जन्माला आला तो बापाच्या पुण्यानं, सिलवान जन्माला आला तो आईच्या पुण्यानं. धन्य माता पिता तयाचिया. काय राहिलं देऊन टाका ना, जाऊ द्या तिकडे. सगळ्यांचं नुकसान करते. एवढ्या वयामध्ये आता काय कठीण आहे. तिकडे येशीत बसू द्या म्हणा, अर्धा तास तर राहिला व्यवस्थित. नाही वय मानाने म्हणतो, एसी मध्ये बसू द्या, वय आहे. ठीक आहे, आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहे. पण अशांच्या पोटी जन्माला आलेली संतान, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे मला वाटतं यात काय नवल आहे. कन्या असो अथवा पुत्र, तयाचा हरिक वाटे देवा. आता इथे पहिला शब्द बिडवे मुलीलाच. 2 नंबरवर मुलगा आहे. पहिल्या चरणात प्रथम क्रमांकावर आई, 2 क्रमांकावर बाप आहे. जर लिहिला असतं तर आपल्या हिताजो अशी लागता धन्य पिता माता तयाचे काय आपण इथं कोळी पुत्र कन्या होती जे सात्विक, इथंही कन्येला पहिला नंबर, इथं मातेला पहिला नंबर. बरं इमानदारी सांगा, खरं बोलायचं. आनंद कधी होतो? मुलगा झाल्यावर का मुलगी? खरं सांगा, उगाच समाधान करू नका. उगाच उतरल्याच्या एरियानं जीने पाटील बर्फी घ्या, कातोरे बाबा बर्फी घ्या. तोंड कसं उतरलं? पहिल्या 5 होत्या हो, वाटलं होतं 6वा तरी पेढा येईल, पण सगळ्या महाराष्ट्रातल्या बर्फ्या आमच्यात नशिबाला घ्या. जात ती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आल्या बरोबर बापाला चिंता निर्माण होते. जात ती कन्या महती चिंता, आणि ती तरुण झाल्यावर तर पुन्हा चिंता. कस्मान प्रदायते महान वितर्का. आता हिला अनुरूप असा योग्य वर कुठं सापडेल म्हणून चिंता. सामान्य बापाचं जाऊ द्या, कातोरे बाबा, देवाचा सासरा सुद्धा चिंतेत होता. देवाचा सासरा तुम्ही म्हणतात हे पण सांगत नाही. राजा
भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. आता थोडं घरी जाऊन डोकं चालवा. रुक्माईचा बाप मुलीच्या लग्नाच्या बाबतीत चिंतेत होता, तर 2 गुंठे ऊस असलेल्या पप्पाचं कसं होत असेल? कोणताही बाप असू द्या, जाते तिकडना महती चिंता कस्मान प्रदायती महान वितरिकाः. बरं झालं, लग्न जुळलं म्हणजे चिंता संपली का? दुसऱ्या दिवशी चेहरा चिंतातूर. का हो, काल पाहुणे आलते म्हणे. हो आलते, चांगलं घराणं मिळालं, श्रीमंत घराणं आहे, बहीण भावासारखा जोड होतो, माळकरी मुलगा आहे, सासरा सुद्धा खाणारा पिणारा नाही. मग चिंता कशाची? तोंड का उतरलं? अरे 50,000च्या वर माझ्याकडे पैसे नाही, 5 लाखाचा खर्च आहे. असं आहे का? मग साहेब ओळखीचे आहे ना साहेब? हो. मग काही पाईपलाईनचं कर आणि काही जर्सी गाईचं कर, हे माहिती आहे तुम्हाला. झालं, वशिला लावून साहेबासोबत पाईपलाईन जर्सी गाई 5-7 लाख रुपये कर्ज मंजूर झालं. चिंता पळाली. आणि लग्न मुलीचं झालं म्हणजे 22 वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली आणि बापाच्या तोंडावरून हात फिरवते जाताना. कोणताही बाप असू द्या, हुंदके देऊ देऊ रडतो. का? त्या लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं महाराज जन्मदात्याला. निस्वार्थी प्रेम. अरे मुलगा प्रेम करतो पण स्वार्थ आहे बाळू, स्वार्थ आहे. मुलीच्या प्रेमात स्वार्थ नाही. म्हणून मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची, झिने पाटील सर्व सहन करेल, बापाचा अपमान सहन करत नाही. तिचा मोलमजुरी करणारा बाप असू द्या आणि सासरला बोलू द्या तिच्या बापाहून कोणी, मग अवतार पहा उभे राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय तुम्ही. माहिती आहे माझा बाप मोलमजुरी करणार आहे, मोलमजुरी करणार आहे, पण इज्जतदार आहे. आणि हे सांगून ठेवते तुम्हाला, मला रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान, नाही सहन करत. आणि बापाचंही तसंच आहे. कातोळी बाबा खाली टाकतात मरायच्या वेळेला. बाप तेव्हा डबडबल्या डोळ्यानं मुलांना म्हणतो, पोरं तुमचं खूप चांगलं आहे, पण माझी लेक खूप दुःखी आहे सासरला. तुम्हाला माहिती नाही, तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही तुमच्या जवळ, पण जाताना आतून कडी लावायची न अर्धा तास माझ्या खोलीत रडायची. रडू रडू म्हणायची, बाबा शेवटची भेट सहन होत नाही मला, इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो आणि म्हणायचो, बेटा दुःख पाहुणं म्हणून आलेलं असते, मुक्कामी नसते. थोडी घाई करायची नसते. तुला रात्री 12ला सूर्य पाहायची इच्छा आहे, पण 6 तास तर दम काढावं लागेल बेटा. 6ला सूर्याचा उदय होणार आहे. तसं तुला तुझा सासरा सासू नवरा जरी त्रास देत असला तरी तुझे लेकरं खूप गुणाची आहेत आणि ते म्हातारपणात तुला सुखानं ठेवणार आहे. एवढ्या आशेवर जगली माझी ताई. कोणीतरी जा तिला आणा, तिच्या तोंडावर मला एकदा हात फिरू द्या, मग मरू द्या. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे कन्येचं आणि पित्याचं. म्हणून कन्या दान सुखे जरी करी पिता, शोकांत अंतरी. जाताना माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते, तशी मुलगी पप्पाच्या. आणि एवढंच म्हणते, बाबा आमच्यासाठी खूप धावला जन्मभर, आता विश्रांती घ्या बाबा. इतक्या शब्दानं बाप ढसाळतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत अंतरी. बरं झाली, मुलगी नांदायला गेली म्हणजे चिंता संपली का? पुन्हा 2-3 वर्षानं बापाचं तोंड उतरलेलं दिसतं. का एकुलत्या एक मुलीचं लग्नही झालं, आता पुन्हा चिंता तू दिसताय तुम्ही. लग्न झालंय हो, वाटेल तेवढा खर्च केला, काय झालं? मधल्या लोकांवर विश्वास ठेवला, काय झालं? काय जावई पेताड भेटलंय हो, 3-3 दिवस गटारात पडून राहते, घरी येत नाही. काय होणार माझ्या लेकीचं? मरेपर्यंत चिंता. म्हणजे जाती ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती मान वितर्काः सांप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितु.
अरे एकंदरीत जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत जर मुलगी बापाला चिंताच निर्माण करण्यासाठी जन्माला येते तर तिचा पहिला नंबर का? असं का नाही कुडी पुत्र कन्या, कन्यापुत्रच का? याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व, हे दोन मराठीतले शब्द लक्षात घ्या. जिने पाटील, पराक्रमाचं मातृत्व पुत्र करतो, पण मातृत्वाचा पराक्रम ही कन्या करत असते. पुढे लक्षात ठेवा, मातृत्वाचा पराक्रम. म्हणून सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो, त्याच्या पुढे शब्द आहे पुत्र. कोणालाही म्हणत नाही, आपल्या मुलाला पुत्र नाही म्हणता येत, अपत्य म्हणायचं. अपत्य, अपत्य का? बापाला अनेक आपत्तीत नेऊन घालतय म्हणून अपत्य. पुत्र शब्दाचा अर्थ काय? त्रायते म्हणजे तारणे. जे पितरा ते उद्धरती, पूर्वजाते तारिती, सुपुत्र त्याते म्हणती, ऐसी पुत्र संपत्ती दुर्लभ. म्हणून एकच, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, धन्य वंशी जन्मला भगीरथ, धन्य वंशी जन्मला भगीरथ, धन्य वंशी जन्मला भगीरथ. गंगा नोंदी पूर्वज केले बोलतात, गंगा नोंदी पूर्वज केले बोलतात, गंगा नोंदी पूर्वज केले बोलतात, गंगा नोंदी पूर्वज केले बोलतात. ते चाल त्या शब्दात बसत नाहीत. गर्दी आहे, गर्दी आहे, गर्दी आहे. रेपा यांच्या भागातली बहिणाबाई चौधरी, तुम्ही ते वाचलं असेल वाङ्मय. जनाबाईची चूक काढली त्या माऊलीनं. म्हणजे चूक म्हणजे ते त्यांचा मुलगा कोण बहिणाबाईचा होता, तोही कवीच होता. सोपान, सोपान चौधरी. हे चौधरी आहे ते तिकडचं खांद्याचं सांगतो, तू नको लावून घे, तू हे एवढंच सांभाळ फक्त. आणि ते जनाबाईचा अभंग वाचत असताना सोपान चौधरी कवी आहे, मुलगा. सोपान काय गाय आटे, त्यांची भाषा आटे. बरीच गर्दी झाली ना शब्दाची. आटे काय म्हणते त्याला, ते म्हणते बघ कांद्याची भाषा. कोण कोण यस माय मनी दुःख सव कंबर आहे ते काय म्हणते, माय मनी दुःख सो कंबर, काय त्यांच्या भाषेत आहे बघ काय. हा आटे. सोपानाला कवी मुलगा आहे आणि ही साधं वाङ्मय करणारी बहिणाबाई. माहिती आहे तुला, तिची इवलीची चोच, त्याचे हात त्याची बोट, तुला दिले रे देवान, दोन हात दोन 10 बोट. अरे संसार संसार जैसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटाके मग मिळते भाकर. ती बहिणाबाई. आणि तिनं जनाबाईचा अभंग वाचला, यग यग इठाबाई. बरं, ते तुमच्या शब्दाची गर्दी झाली म्हणून वाढलं ते. येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई. पुढे भीमा आणि चंद्रभागा, दोनच आहे ना. तुझ्या चरणीची गंगा, इथपर्यंत नाही बोलली बहिणाबाई. मग सोपानाला 3रं चरण वाचल्यावर म्हणले आटे. जरा गर्दी झाली रे. आटे कुठं काय? अरे इतुक्या सहित तो आबा यावे, इथं गर्दी झाली. आटे मग काय पाहिजे होतं? 2च तो होते रे, भीमा आणि चंद्रभागा. मग असं लिहायला पाहिजे होतं, दोही सहित आबा यावे. इतुक्या सहित एवढे अक्षर लावल्यापेक्षा बहिणाबाई म्हणली भीमा आणि चंद्रभागा, 2च होत्या ना. मग दोही सही त्वाबा यावे. आटे गर्दी झाली.
ते तुमच्या गर्दीवर बोललोय. विठ्ठल अन्य वंशी त्याला ते बसत नाही, शब्द जास्त आहे. हा बरं ठीक आहे, आटे गर्दी झाली. गंगा आणून पूर्वज केले मुक्त, याला म्हणतात पुत्र. पितराते उद्धरतीन पूर्वजाते तारिती, सुपुत्र त्याते म्हणती. म्हणून कन्या पुत्र, पुत्र शब्द का आला? पुत्र असा एकच पुरे, पुरे एकची पुत्र माये पोटी. हे पूर्वी संतांनी एकच मागितला होता, ऐसा पुत्र दे गुंडा ती लोकी झेंडा. तसा पुत्र नसेल तर मुलगी चालेल. आता तेच लिहिलं सरकारनं, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. तिथं तेव्हाच लिहिलं कन्या तरी ऐसे चौचरणीची चाल होती, पण सांभाळून घेऊ आपण. ते जमलं, जाऊ दे आपलं आपल्यात ठेव. कन्या तरी बघा सांगू नको, आपल्या आपल्यात जमते. अरे हे बैल बाजारातली भाषा आहे, गापासी काळा आपल्या पुरतं ठेवायचं. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. म्हणून कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो अथवा पुत्र. मला आनंद होईल महाराज म्हणतात, नवल नाही तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचा देवाला सुद्धा हर्ष होतो. 20 मिनिट राहिले, बरोबर करू विलासराव, बरोबर. एकदा संप्रदायाबरोबर भजन, बरोबर नियोजित वेळेत पूर्ण विराम. सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. मंडप भरला आपला, पूर्ण भरला मंडप, तेवढं घे. असं कोणत्या वेळेला फोटो काढायचे लक्षात ठेवत. तू मगाशीच काढत होता फोटो, मी म्हटलं त्यांना जाऊ दे मग काढ. हे काढायचे बाळा, जाऊ द्या, मराठी फिरू नका. हे आपलं इकडे सगळे हात वर करा. एवढे घे एकदा, हात दुखायच्या आधी. शाबास. विठो
देवाला सुद्धा हर्ष होतो, हे ठीक आहे. आपण देवालाही हर्ष होण्यासारखं ते कर. गीता भागवता, गीता भागवता करती भागवता, गीता भागवता, गीता भागवता, गीता भागवता गीता भागवता, गीता भागवता करती समाधा, गीता भागवता, गीता भागवता, गीता भागवता करती समाधा, आकाशाची तारा विभावाचे, आकाशाची तारा विभावाचे, दयाचा हरिक वाटे देवा. हो, पण देवालाही हर्ष होण्यासारखं करतात काय, याचं उत्तर आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत ही दोनच ग्रंथाचा उल्लेख का केला, याचं कारण आहे मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि पुष्कम गारुडम येवच. ही 18 पुराण आहे, 18 उपपुराण आहे, 4 वेद आहे, 4 उपवेद आहे, 6 शास्त्र. एवढी विपुल ग्रंथ संपत्ती असताना तुकोबाराणी एवढंच का गीता भागवत, याचं कारण आहे दोन ग्रंथाचा हा संबंध आहे. कसं जगावं आणि कसं मरावं, या दोन महत्वाच्या प्रश्नाची उत्तर म्हणजे दोन ग्रंथ आहे. कसं जगावं याच्यासाठी गीता आहे आणि कसं मरावं याकरता भागवत आहे. कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं आणि कसं मरावं हे परीक्षितीला भागवताने शिकवलं. अर्जुना हा देवा हातो वा प्राप्तची स्वर्गम जितवा वा मोक्षसे महिम. जर जिंकला ना राजा होशील हस्तिनापुराचा आणि मेला लढाईत तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. तुका म्हणे शूर दोन्हीकडे मला. कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं आणि कसं मरावं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. काय म्हणतील परीक्षितीला, आम्हाला काय, आपण सगळे परीक्षितीला. अरे हो, तो 7 दिवसात मेला, आपल्याही करता 7च आहे. सरकार कोणतंही बदलू द्या तरी मरण आपलं 7च दिवसात आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा, तुम्ही म्हणा का मी म्हणा, मरून पहा. आपले नातलग छापताना 7 पैकीच एक वार छापतात. 8वा आहे वार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. याच वारात आपला नंबर लागणार आहे. परीक्षेची मृत्यू 7 दिवसाचा, आपलाही 7च दिवसात आहे. तो तक्षक सर्पाच्या दंशानं मेला, आपणही सर्प दंशानच मरणार आहे. संसाराला सर्प म्हटलेला आहे. सर्प हा विखार पांढरा, अति जहाल, अति विषारी पांढऱ्या जातीचा साप म्हणजे संसार. बऱ्याच लोकांना चावला. कशावरून, पूर्वीचा काळ मुंजाबाच्या पारावर आणायचं, साप चावला त्याला मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार सुरू व्हायचे. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला आणि तिखट मिरची साप चावलेल्या माणसाला आणि विचारायचे, अरे पाला कसा वाटतो? गोड आहे, गोड. गोड म्हटलं की म्हणायचं नाही उतरलं, चालू द्या मंत्र. तसं विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटतो, समजायचं साप चावला, जर भिनलंय चांगलं, याच सर्पदंशानं मारलं. विषय विषयाचा पळीपाडू
गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला विषय लिंब तो बहु गोडी आला भजन गुळ तो मजसी कडू झाला गळा झेंडू आला कशामुळे लोभा सर्प दंकला करू काय सर्प चावला साप चावला रक्षक तसा संसार साप तो 7 दिवसात आपणही 7 दिवसातच म्हणून कसं मरावं राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं आणि कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं कसं जगावं आणि कसं मरावं या दोन्ही महत्वाच्या प्रश्नाची उत्तर या 2 ग्रंथात असल्यामुळे गीता भागवत भागवत करीती श्रवण पहिल्यांदा श्रवण शब्द आहे कातोरे महाराज श्रवण करायचं अरे पण काय खूप इच्छा आहे आमच्या म्हाताऱ्याची श्रवण करायची मग बैरा आहे ते बैरा आहे का त्यानं वाचावं शिकलेलं नाही शिकेल तुम्हाला ते 12 गाव पर बोली बदले महाराज 12 गावानंतर भाषा बदलते थोडी तरी स्वर तरी लांब अरे कोणी गेले ना ते लांबून तरी घेतलं ते आम्ही लहानपणी जायचो निळोबा महाराजच्या भागात कोपरगावच्या पुढे पिशवीला पिशी म्हणतात तिकडे पिशवी आहे ना सामानाची पिशी शॉर्टकट तुम्ही आले आणि तुमची पिशी आता आमच्या नागपूरकडे पागलबाईला म्हणतात पिशी हिंदी सायडर असल्यामुळे थोडं हिंदीचा प्रभाव जास्त आहे पिशी म्हणजे पागलबाई यांच्या भागात मला म्हणायचे तुम्ही आले आणि तुमची पिशी म्हटलं मला चांगली नाही पिशी नाही अहो ते सामानाची हा मग पिशवी म्हणा ना पिशी मी बसेल होतो तू जायल होता 12 गाव पर बोली बदले तरवर बदले शाखा बुढ़ापा में केस बदले लखन न बदले त्याला ऐकायला येत नाही कानातून जायले आता जमलं त्यांच्या भाषेत म्हटलं की जमलं जायले कानात मग त्याला श्रवणही जमत नाही आणि शिकेल नाही वाचनही जमत नाही मग त्यानं अखंड चिंतन अखंड चिंतन विठोबाचे प्राण विठोबाचं अखंड चिंतन करायचं अखंड शब्दाला महत्व आहे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण काही माणसाला सवय आहे 5 मिनिट देवाचं चिंतन केलं की अर्धा तास सांगतंय चौकात बसलं मी तोच उद्योग आपलं तसं नाही मग 5 मिनिट देवाचं चिंतन करतो मगच बाहेर येतो मी घरून चांगली गोष्ट आहे 5 मिनिट दररोज देवाचं चिंतन करताना खूप चांगली गोष्ट आहे वाईट काय आहे वाईट हेच आहे चौकात बसल्यावर 23 तास 55 मिनिटं अख्ख्या गावाच्या उखाळा पाखाळा काढतो एवढंच वाईट म्हणून अखंड चिंतन विठोबाचे बरं मग आता शेवट काय आता हो झाला स्वयंपाक तयार झाला आता शेवट एवढंच की आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याबद्दल
सात्विक कुळात जन्माला आलेल्या कन्यापुत्राबद्दल, गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करणाऱ्याबद्दल आणि अखंड विठोबाचं चिंतन करणाऱ्याबद्दल तुमची अपेक्षा काय? तुका मने माझा सर्वोत्तमची सेवा. मने माझा
सेवा, जर त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली तर तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, फुलाचा अभंग, नंतर आरती होईल आणि मग परिवाराच्या वतीनं तुमचे आभार मानण्यात येईल. जेवल्याशिवाय जाऊ नका असं परिवाराच्या वतीनं सांगण्यात येईल. तेव्हा जागा